नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. गोल्डचा डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो, आज मॉर्निंगला आपली लाईव्ह स्ट्रीमच झाली नाही, कारण थोड्याशा फॅमिली इश्यूजमुळं मला लाईव्ह स्ट्रीम पॉसिबल नाही झालं घेता. आज संध्याकाळी पण म्हणजे न्यूयॉर्क सेशन पण मला घेता आलं नसता, पण मी त्यातून पण काहीतरी ॲडजस्टमेंट करून मी लाईव्ह स्ट्रीम घेतली न्यूयॉर्क सेशनला. आणि तुम्ही इथं बघू शकताय, जवळपास पहिला ट्रेड जो आपण प्लॅन केला, पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 60 पिप्सची रॅली कॅप्चर करता आली. आणि त्याच्यानंतर ना एक्झॅक्टली सेम लेवलवरती आपण ट्रेड प्लॅन केला, ज्यात आपण गाईज जवळपास बघा, इथं मी मेजरमेंट करून दाखवतो तुम्हाला. अजूनसुद्धा हा ट्रेड आपला रनिंग आहे. सगळे स्टुडंट्स माझे या ट्रेडमध्ये होल्ड आहेत. जवळपास या ट्रेडमध्ये 160 पिप्स गाईज आत्तासुद्धा आपण रनिंग आहे. लाईव्ह ट्रेड माझा चालू आहे 160 पिप्सचा. ओके, या ट्रेडचं लॉजिक सिम्पल होतं. 4 आवरवरती एक FVG होता, ज्या FVGवरती म्हणजे बेरिश FVG होता, बेरिश FVG, आणि एक्झॅक्टली बेरिश FVGच्या टॅपआउटला आपण ट्रेड प्लॅन केला होता. हा ट्रेड ज्यात आपण 60 पिप्स कॅप्चर केले, हा ट्रेड ज्यात आपण 160 पिप्स कॅप्चर केले. ओके, दोन्ही ट्रेड एकदम मस्त झाले. आणि रिअल वन्स क्लब जर तुम्हाला माहीत नसेल, रिअल वन्स क्लब जिथं आपण दररोज किती वाजता, 6 वाजता, मॉर्निंगला 6-7च्या दरम्यान ट्रेड प्लॅन करतो दररोज. तर तिथं आज आपण 250 पिप्स कॅप्चर केलेले आहेत. हा ट्रेड लाईव्ह होता सगळ्यांसमोर, आपण टेलिग्रामवरती दिलेला. जर तुम्हाला इथं मी व्यवस्थित झूम करून दाखवलं, झूम आउट करून दाखवलं, तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण हा ट्रेड कुठं दिलेला. बघा, बरोबर या लेवलवरतीच म्हणजे या ब्रेकआउटवरती सकाळी मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मार्केटने हा एक हाय बनवला 40.90. इथे कुठेतरी मार्केट ओपन झालं. मार्केटची आज ओपनिंग ही गॅपअप झाली, जवळपास 400 पिप्स मार्केट गॅपअप ओपन झालं. गॅपअप व्हायच्या मागं काही कारणं होती. ती पुढील प्रमाणे, पहिलं कारण होतं की या वीकमध्ये भरपूर न्यूज आहेत. ओके, न्यूज आहेत त्या मोस्टली पॉझिटिव्ह मानल्या जात आहेत, हे महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर मार्केटचं गेल्या काही दिवसात तुम्ही जर 4 आवरवरती स्ट्रक्चर बघितलं, ओके, हे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं असते, तर ते पूर्ण बुलिश आहे, पूर्ण बुलिश स्ट्रक्चर आहे. आणि बुलिश स्ट्रक्चर असल्यामुळं मार्केटमध्ये ही मुवमेंट आली. ॲक्च्युली हा जो गॅपअप झाला, हा आपल्याला कॅप्चर करायचा होता. लक्षात घ्या, मार्केटने तुमच्याकडून हे 400 पिप्स हिसकावून घेतलेत. ओके, नाहीतर हे 400 पिप्ससुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीमवरती कॅप्चर केले असते. सो हे झालं. याच्यानंतर ना आपण एक बरोबर इथं मार्केट ओपन झालं, या लेवलला आपण बरोबर बाईंग दिलेली. आणि एक्झॅक्टली पहिला ट्रेड आपला इथंच ॲक्टिव्ह झाला. ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला इथं 40 पिप्स मिळाले. आणि त्यानंतर आपला रिस्क फ्री हिट झाला. आणि रिस्क फ्री झाल्यानंतर बघा, रिस्क फ्री केल्यानंतर सेकंड ट्रेड जो आपण प्लॅन केला, त्यात आपल्याला काही 250 पिप्स मिळालेत. आणि हा ट्रेड मी लाईव्ह शेअर करत होतो सकाळी. हा ट्रेड सुमारे 4च्या दरम्यान मिळाला आहे. ओके, सो रिअल वन्स क्लब खूप महत्त्वाचा आहे, जॉईन लवकर करून घ्या. बघा, मी रिअल वन्स क्लबमध्ये फक्त 50 ट्रेडर्सची टीम बनवतोय, फक्त 50 ट्रेडर्स. जे ट्रेडर्स मला माझ्यासोबत पाहिजेत, कंटिन्यू 50 लोक ही माझ्यासोबत पाहिजेत मला. आणि त्या 50 लोकांना मला घडवायचं आहे. कारण आजकाल तुम्ही बघता, मेंटॉर लोक स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात, पण या अशा 50 लोकांची मला टीम तयार करायची आहे. म्हणजे ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये मला असे 50 ट्रेडर्स बनवायचे आहेत, जे खरं सांगतो माझा एक ड्रीम आहे की भारतात टॉप करतील. ओके, आणि हे आहे आपल्याकडे गाईज. भारतात टॉप जेव्हा मी म्हणतोय, मला माहिती आहे मी थोडंसं मोठा विचार करतोय, पण नेहमी मी पहिल्यापासूनच मोठा विचार केला आहे, त्यामुळं मला मोठा विचार करायला आवडतो. तुम्ही पण मोठा विचार करत जावा, छोटा विचार करत बसायचे नाहीत. जर भारताचा विचार केला तर कुठेतरी महाराष्ट्रात माझे विद्यार्थी टॉप करतील. आणि हे 50 ट्रेडर्स मला असे बनवायचे आहेत, आणि मी बनवणार. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार बघा काही दिवसांनी. सो हे 50 ट्रेडर्स असे असले पाहिजेत जे ॲक्च्युली प्रॉफिटेबल आहेत, आणि मेन म्हणजे रिअल वन्स आहेत गाईज, लक्षात ठेवा. ओके, रिअल वन्सच मी क्रिएट करणार. सो रिअल वन्स क्लबमध्ये तुम्ही जॉईन व्हा.
50 लोकांनाच तिथं जागा आहे. आत्ता तिथं काहीतरी 25 to 30 लोक ऑलरेडी झालेले आहेत. तो लवकर हरी अप गाईज, लवकर जॉईन करा. ओके, याच्यानंतर मार्केटनी एक स्ट्रक्चर तयार केलं. स्ट्रक्चर जर तुम्ही बघायला गेलं तर झूम आउट करून मी तुम्हाला दाखवतो. एक ट्रेंड लाईन मार्केटने फॉलो केली. बघा इथं टॅप झाला 250 पिप्स, नंतर परत मार्केट डाऊन साईडला, परत एक टॅप, त्याच्यानंतर परत एक टॅप, 3 वेळा मार्केटने टॅप केलं. हे 4थी वेळ, ही ऑलमोस्ट 5वी 6वी. त्याच्यानंतर इथं एक मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली. बघा 41.05 या लेवलवरती गेलं आणि मार्केटने सिम्पल बेरिश लिक्विडिटी बनवली. आता बेरिश लिक्विडिटी मार्केटने जेव्हा बनवली त्याच्यानंतर ना बघा इथून मार्केट कंटिन्यूस डाऊन साईडला आलं आणि डाऊन साईडला आल्यानंतर ना प्रॉपर जी FVG मी मार्क केलेली, ओके, या FVGवरनंच मार्केट परत अगेन्स्ट इथे एक साईडवेज झोन तयार केला. मग सिम्पल मी हा साईडवेज झोन जो आहे तो मार्क केला आणि त्या साईडवेज झोनच्या एक्झॅक्टली इथं बघितलं तर ब्रेकआउटवरतीच हा ट्रेड प्लॅन आहे. ओके, हीच लेवल आहे ती. हा पहिला ट्रेड आणि सेम लेवलला आपण नेक्स्ट ट्रेड प्लॅन केला. सो सिम्पल अशा पद्धतीने ट्रेड्स आपण प्लॅन केले. सो ट्रेड लॉजिक्स खूप सिम्पल होते, असे काय रॉकेट सायन्स आपण नाही आहे. जे पण मी शिकवतो किंवा ज्या पण माझ्या गोष्टी आहेत ज्यातून मला प्रॉफिट होतं, माझ्या स्टुडंट्सला प्रॉफिट होतं, त्या खूप इझी ठेवलेल्या आहेत. ओके, ज्यांनी मास्टर कोर्स माझा केलेला आहे त्यांना या गोष्टी माहीत आहेत. ओके, चला हे झालं आजचं. पण मार्केटमध्ये आता मुवमेंट काय येणार आहेत, उद्या मुवमेंट मार्केट काय करणार आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 आवर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊया. आणि 4 आवर टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट बघा पूर्ण गॅप आता हा फिल करायचं बघते. एकतर जो गॅप अप झालेला, ओके, जो काल गॅप अप झालेला तो गॅप अप ऑलमोस्ट इथं मार्केटने पूर्णपणे 2 मिनटं गाईज, यस, एक्झॅक्टली जो गॅप अप झालेला हा ऑलमोस्ट आता पूर्ण मार्केटने कव्हर केलेला आहे. आता मार्केटने हा गॅप कव्हर केल्यानंतर ना बघा तुमच्याकडे एक लेवल मिळते ती म्हणजे 4.071. ओके, या लेवलवरून मार्केट एक तर रिव्हर्सल घेईल आणि परत या हायच्या टॅपला जाईल. म्हणजे मार्केट 407 इथून एक रिव्हर्सल घेऊन मार्केट आजचा जो हाय आहे, ओके, मार्केटने जो आजचा हाय बनवलाय 4105 हा टॅप करायला जाईल. जर स्विंग ट्रेड तुम्ही हा करणार असला ना तर बिंदास्त 4071 वरती तुम्हाला एक सिंपल बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. बरं, बाईंग साईडचा ट्रेड एक्झॅक्टली त्या लेवलला प्लॅन नाही करायचा. बघा छोट्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट व्हायचं. 4071 वरती ही एक लेवल ड्रॉ केली की त्याच्यानंतर ना बुलिश एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल शोधायचं आणि त्या बुलिश कॅन्डलवरती तुम्हाला त्याच्या हायला ट्रेड्स प्लॅन करायचं आहे. दरवेळेस एखादी लेवल जेव्हा मी सांगतो तेव्हा लगेच टॅप अँड गो करण्यापेक्षा तिथं कन्फर्मेशन्स किती मिळत आहेत, माझे कन्फर्मेशन्स आहेतच पण तुमचे कन्फर्मेशनसुद्धा किती मिळत आहेत हे खूप मॅटर करतं. त्यामुळं 407 वरती या लेवलवरती एक बुलिश ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. आणि जर तुम्हाला बेरिश ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुमच्यासमोर परत 30 लेवल आहे. 4081 701 वरून तुम्ही अप साईडला एक ट्रेड प्लॅन केला तर तुम्हाला बघा ही लेवल म्हणजेच 81 या लेवलवरून जेव्हा मार्केट इथं येईल तेव्हा परत एकदा फॉल साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. म्हणजे एक्झॅक्टली या लेवलवरून पुलबॅक घेतलं की परत तुम्हाला फॉल लिंक साईडला बसायचं आहे. पहिलं टार्गेट जे तुमचं राहणार आहे ते हेच असणार आहे 4070. ओके, हे पहिलं टार्गेट राहणार आहे सेलिंग साईडला. सेलिंग तुम्हाला करायची कुठनं आहे या लेवलपासून पहिलं टार्गेट तुमचं येणार नाही. बट जर हे अनफॉर्च्युनेटली जर फॉल आलात तर 4070 ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर सेकंड टार्गेट तुमचं राहणार आहे 4041 आणि ह्यानंतर ना गाईज नेक्स्ट टार्गेट तुमचं राहणार आहे 3800. सो मला असं वाटतं की ह्या लेवलपर्यंत मार्केट आलं पाहिजे जे की येऊ सुद्धा शकतं. सो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, इथून जर अप साईडला ब्रेकआउट आला 81ला 4070 ला अप साईडला जर तुम्ही ट्रेड प्लॅन केला तर पहिलं टार्गेट तुमचं राहिलं आहे 81. त्याच्यानंतरनं जर ब्रेकआउट आला तर 4095 आणि त्याच्यानंतरनं ब्रेकआउट आला तर 4041
05 हे तुमचे नेक्स्ट टार्गेट राहणार आहे. सो व्यवस्थित ट्रेड प्लॅन करायचे एकदम कन्फर्मेशन्स घेऊन. मी म्हणलं एखाद्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करा की लगेच त्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. स्वतःचं डोकं लावायचं आणि स्वतःच्या डोक्याने आणि मी सांगितलेल्या लेवलनी थोडंसं मिक्सचर करून गोष्टी पॉसिबल करून दाखवायच्यात. ओके, मॉर्निंगला 10:30 वाजता दररोज आपलं लाईव्ह स्ट्रीम होतं. संध्याकाळी 6 वाजता दररोज आपलं लाईव्ह स्ट्रीम होतं. रिअल वन्स क्लब आहे जिथं तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेड्स मिळत जातात. अजून तुम्हाला काय पाहिजे? प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायची जर्नी लगेच सुरुवात करा. जो मास्टर क्लास आहे तो जॉईन करा. तिथं तुम्ही शिकाल की नक्की सेटअप्स कसे तयार करतात. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला चांगला ब्रोकर यूज करायचा असेल तर GTC शिवाय कुठल्याही ब्रोकरमध्ये काम करू नका. GTC हा रेग्युलेटेड ब्रोकर आहे, एस्काचं लायसन आहे. त्यामुळे फक्त GTC बरोबर काम करा. GTCचे डिपॉझिट, विड्रॉल आणि अकाउंट ओपनिंगचे व्हिडिओ आज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील शॉर्ट फॉर्ममध्ये. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन्स क्लबला लवकर जॉईन करा. मी तिथं सगळ्यांना भेटायची वाट बघते. ओके, चलो, थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. बाय 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 बाय. स्ट्रीम लाईक करून जावा, हा व्हिडिओ लाईक करून जावा. जेवढे वॉचिंग येतात तेवढे लाईक पाहिजेत. आणि व्हिडिओ कसे वाटतात डेली ॲनालिसिस व्हिडिओ हे पण कमेंट्समध्ये सांगा. चलो, बाय.